नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायतचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला आई इथे सगळ्यांना हाक मारतायत. मकरंद, समीर, अहो ऐका म्हणतात आणि पुढे सांगतात की शमिकाला तिच्या आईबाबांची आठवण येणार नाही, तिला एकटं वाटणार नाही किंवा तिच्या मनामध्ये आज जसे विचार आले तसे विचार न येता तिला इथे नीट मिसळून राहिली पाहिजे ती, असं आपलं वागणं, जबाबदारी आपली आहे. हे घर तिचं सुद्धा आहे, जितकं तुम्हा सगळ्यांचं हे घर आहे तितकं घर हे तिचं सुद्धा आहे, असं इथे आई समजावून सांगत असतात प्रत्येकाला. आणि प्रत्येकाने आता तसं वागा असं सांगत असतात. तर सीमाचा चेहरा बघा कसा होतोय आईने असं म्हटल्यावर, आणि ती आपल्या विचारात म्हणते असे रोज नवीन वाटेकरी उभे राहायला लागले तर 100 तुकडे पडतील या घराचे. आणि इथे काही नाही, आता आपल्या हक्काची गोष्ट, हक्काची भाषा बोलायची वेळ आली सीमा, असं म्हणून सीमा स्वतःशीच ठरवते. आणि तोपर्यंत बाबा म्हणतात बरोबर बोलते शुभा, आणि शमिका तू घरात राहायला आलीस हे आम्हाला आवडलं नाही. असं तुला काय वाटतं शमिका? इतका वाईट माणूस मी नाही आहे. मुंबईत राहणाऱ्या कोकटी माणसाच्या घराची दारं ही येणाऱ्यांसाठी सदैव उघडी असतात अगं, असं बाबा सांगतात इथे समजावून तिला. आणि मग पुढे म्हणतात की गावातून शिक्षणासाठी, उपचारासाठी कितीतरी माणसं हक्काने या घरात राहायला येतात. विचार शुभा मावशीला, विचार तुझ्या, असं म्हणून इथे विचारायला सांगतात. तर तू तर आमची भाची आहेस असं पुढे म्हणतात. तुझा मला त्रास कसा होईल शमिका, असं विचारता येते शमिकाला. आणि तसं जर तुला वाटलं असेल तर त्यासाठी खरंच सॉरी बेटा, असं म्हणून काका माफी मागतात. मग शमिका म्हणते काका प्लीज तुम्ही नका ना सॉरी म्हणू. मग आई विचारतात शमू आता नाही ना वागणार वेड्यासारखं, हे घर तुझं आहे आणि ते सोडून जायची तुला काहीही गरज नाही, असं म्हटल्यानंतर ते सीमाचे डोळे मोठे होत आहेत बरं का. आई पुढे सांगतायत हे तू कोरून ठेव की तुझं हे घर आहे म्हणून. आता सीमा कशाला गप्पा बसते, ती चालू करते हे काय बोलताय आई तुम्ही, हे घर तिचंही आहे म्हणून. अहो येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही जर असं घरात घेत बसलात आणि जर त्यांना हिस्सा दिलात तर एक दिवस आपण रोडवर येऊ, असं एकदम ती चिडून म्हणते. आणि आता सगळेजण आता सीमाकडे बघतात तिच्या ह्या वागण्यावर. आता बघूया प्रत्येक कोण कशी काय रिॲक्शन देते ते. समीर उठतोय आणि सीमा म्हणतोय, आणि मग सीमा म्हणते काय खरं तेच बोलतेय मी. आणि मग पुढे म्हणते आई मला मान्य आहे की या घरावर तुमचं नाव आहे, पण आम्ही सुद्धा या घरात राहतो ना, मग आमचा हक्क नाही आहे का, असं आता सीमा विचारते इथे. आणि मग करण पण बघायला लागतो. तोपर्यंत आई सांगतात सीमा मला मान्य आहे, दाराच्या पाठीवर माझं नाव आहे, यांचं नाव आहे, पण तरीही हे घर अख्ख्या कुटुंबाचं आहे असं मानते मी, असं आता आई समजावून सांगतात बघा. मग त्याच्यानंतर सीमा पुढे म्हणते मग आमचा हक्क आणि हिचा हक्क सारखा आहे, असा आता प्रश्न विचारलाय बरं का. आणि मग ही म्हणते हे बघा आई तुम्हाला तिला घरात ठेवून घ्यायचं आहे ना तर बिंदास ठेवून घ्या, पण ह्या घरावरती तिचा हक्क आहे असं तिच्या डोक्यात भरवू नका. आता शमिका असं का म्हणाली असेल प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं ते बघा. हा शेवटपर्यंत बघा शमिका कशी सांगते किंवा समजावते. आता सीमाने असं म्हटल्यानंतर शमिका म्हणते बरोबर आहे मावशी तुझं, तू मला कितीही सांगितलंस कितीही समजावलंस तरी मला माहिती आहे की हे घर माझं नाही आहे म्हणून, असं आता म्हणते शमिका. आणि सगळेजण असं बघायला लागतात. सीमा आपलं ओके म्हणते. आणि मग त्याच्यानंतर मग आई म्हणतात असं नाही आहे शमिका, विश्वास ठेव माझ्यावर, हे घर तुझंही आहे असं म्हणून परत सांगतात. का सांगू असं म्हणून विचारतात. आणि मग सांगतात आम्ही हे घर जेव्हा बांधायला घेतलं ना त्यावेळेला आमच्याकडे काहीच पैसे नव्हते, यांच्या पगारातनं काटकसर करत पै जमवत आम्ही हे घर म्हणजे पैसे साठवत होतो घर बांधण्यासाठी. आणि मग जुनी गोष्ट सांगतात घराचा पाया घातला गेला होता, भिंती उभ्या केल्या होत्या, आणि तेवढ्यात काय झालं पण समीर खूप आजारी पडला, त्याला कावळी झाली होती, त्याच्या आजारपणात खूप पैसे खर्च झाले आमचे, अहो तुम्हाला आठवतंय ना, असं म्हणून परत इथे बाबांना विचारतात. आणि जुनी गोष्ट सांगता येते त्यामुळे इकडे समीर प्रेमाने ऐकतोय पण सीमाचं तोंड वाकडंच आहे. आणि बाबा पण पुढे त्या गोष्टीला पुष्टी देतात. आणि मग पुढे गोष्ट सांगतात की भिंती अर्ध्या बांधून चालल्या होत्या, घराचं छप्पर बांधायलाही पैसे नव्हते, आणि असं सगळं असताना बँकेतून लोन काढण्याचा प्रयत्न केला होता पण पगार तो किती, बँकेतनं लोनही मिळत नव्हतं त्या काळी. मग त्याच्यानंतर आई म्हणतात तेव्हा आमच्या मदतीला कोण धावून आलं माहिती आहे. मग शमिका विचारते कोण, तर आई सांगतात तुझे आई बाबा मदतीला आले. मग शमिका म्हणते रिअली, तर इकडे आई म्हणतात हो
ते दोघे त्यावेळेला नुकतेच अमेरिकेहून आले होते. त्यांच्या गाठीशी पैसा होता. ताई आणि भाऊजींना खूप आनंद झाला होता की आम्ही स्वतःचं घर बांधतोय म्हणून. आणि मग जुनी गोष्ट सांगतात त्यामुळे सगळं म्हणजे वातावरण इमोशनल झालं. हे जे छप्पर दिसते ना आमच्या डोक्यावरचं, ते ताई आणि भाऊजींनी दिलेल्या 20,000 रुपयातून उभं राहिलंय. मग शमिका म्हणते ओनली 20,000? आणि सीमा पण डोळे मोठे करून बघते. आणि मग त्याच्या ताई म्हणतात अगं वेडाबाई, तेव्हाचे 20,000 म्हणजे आत्ताचे 20 लाख रुपये. मग शमिका पण असे डोळे म्हणजे एकदम मोठे करते आणि सीमा समीरकडे बघते असे डोळे वेगळे करून. मग आई म्हणतात या ज्या भिंती उभ्या आहेत ना, या प्रत्येक भिंतीतल्या 4 विटा माझ्या ताई आणि भाऊजींच्या आहेत असं म्हणून आता आईने सांगितले. आणि त्यामुळं सीमा वगैरे तोंड वाकडं पडले. आणि त्यामुळं शमिकाला त्या म्हणतात तुला त्यामुळे इथं राहण्यात संकोच वाटण्यासारखं काही नाही आहे, उलट या घरात तू हक्काने राहिलं पाहिजेस. आणि मग स्वीटीसुद्धा शमिकाच्या जवळून बसते. देखा शमिका, अब ये घर तुम्हारा भी है, इसलिए कभी भी कोई भी प्रॉब्लम हो तो कोई भी कदम उठाने से पहले तुम्हें हमसे बात करनी चाहिए असं म्हणून ठीक आहे असं म्हणून समजावते स्वीटीसुद्धा. आणि अशा रीतीनं शमिकाचा इथे मॅटर जो काही आहे तो इथे संपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आई म्हणतात शमू मला आता वचन दे, पुन्हा हे घर सोडून जायचा विचारसुद्धा तुझ्या मनात येऊ देणार नाहीस, प्रॉमिस असं म्हणून म्हणतात. आणि मग शमिकासुद्धा त्यांना इथे छान असं प्रॉमिस देते आणि छान मिठी मारते. कसं ग माझं बाळ ते वेडाबाई नुसती असं म्हणून सगळे जसे शमिकाला जवळ घेतात. बाकी मकरन वगैरे सगळे प्रेमाने बघतायत तिथे. पण सीमाचा तोंड मात्र पडलेलंच आहे. तिच्या कपाळावर आठ्याच आठ्या आलेल्या आहेत. आता ह्या सगळ्यातनं ती नवीन काय करते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर बघूया काय काय घडतंय पुढे. तर आता सीमा आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःच्याच थोबाडीत मारते. झालं समाधान करून घेतलास अपमान, तोही त्या आश्रित शमिकासमोर. सानू तिकडे झोपली आहे पण तिला काही फरक पडत नाही. ती जोरजोरात बोलते अगं सीमा कधी कळणार आहे तुला या घरात काय किंमत आहे तुझी? स्वतःला या घरची मोठी सून समजतेस, पण ती काल आलेली मुलगी आज या घराची मालकीण झाली सुद्धा. तू फक्त अपमान सहन करत राहा. तुझा पगार बंद झाला तरी तू काही बोलायचं नाहीस. बाहेरची माणसं घरात त्या हक्क साकवतात, बाहेरची माणसं तरी तू गप्प राहायचंस. बोलशील कोणासमोर परत बोलशील. आता सीमाचं हे बोलणं ऐकून अर्धा ओरडा ऐकून समीर आलाय. तू काय करतेस? मग सीमा म्हणते स्वतःला शिक्षा करून घेते. समीर म्हणतो कशासाठी? मग सीमा म्हणते मी काही बोलले पाहिलंच ना, तुम्ही जरा काही बोलले तरी आई सगळ्यांसमोर मला गप्प करतात, सगळ्यांसमोर माझा अपमान करतात त्या. आणि मी निर्लज्जासारखी प्रत्येक वेळी बोलते. आणि म्हणून मी स्वतःला शिक्षा करून घेते की पुढच्या वेळी माझ्या लक्षात राहावं की मी बोलताना विचार करेन. आणि जोरात मारते. समीर म्हणतो काय चालवलंय वेड्यासारखं? सीमा म्हणते मी वेडीच आहे. दरवेळी मी संसाराचा, माझ्या मुलीचा, माझ्या नवऱ्याचा विचार करते, त्यांच्या हक्काचा, त्यांच्या फ्युचरचा विचार करते. ते एवढा मोठा गुन्हा करते ना मी, कारण हे घर आपलं सोडून बाकी सगळ्यांचं आहे. या घरावरती आपला हक्कच नाही आहे. मग समीर म्हणतो पण आई असं कधी काय म्हणाले? आणि तू प्लीज जरा शांत हो, सानू झोपली आहे, ती मुलगी आहे आपली. मग सीमा म्हणते मी सोडून ना सगळे झोपलेत या घरात. हे जर असं होत राहिलं ना एक एक करत नको ती माणसं या घरात येतील आणि आपल्यालाच या घरातनं बाहेर जावं लागेल. म्हणून मला माझं स्वतःचं घर हवं होतं, जिथे आपल्या नावाची पाटी असेल, जिथे प्रत्येक गोष्ट माझ्या मर्जीने चालेल असं आहे. सीमा म्हणते कोणी यायचं, कोणी जायचं, कोणी राहायचं हे फक्त मी ठरवणार. खरं तर या सगळ्यासाठी ना तू मला सपोर्ट करायला हवं, पण नाही, तू आईबाबांचं श्रावण बाळ ना. मला कळत नाही, तुला सतत त्यांचाच पदर धरून राहायचं होतं तर तू माझ्याशी लग्न का केलंस असं आता सीमा विचारते समीरला. आणि समीर बघतच राहिलाय. आणि सीमा तू असं म्हणेपर्यंत इकडे सानू उठून बसले आणि ती विचारते बाबा आईला काय झालंय असं म्हणून ती आईकडे बघते. आणि सीमा म्हणते माझं ना नशीबच फुटके, मी या घरात लग्न करून आले एवढं ती सानू समोर बोलते आणि तरा निघून जाते. आणि समीर आपला लगेच सानूजवळ जातो आणि काही नाही बाळा म्हणतो आणि तिच्या जवळ जातो आणि झोपा म्हणत तिला इथे झोपवतो छानपैकी. आता बघूया काय काय घडतंय पुढे ते. तर इकडे स्वीटीला झोप लागलेली आहे पण मकरन जागाच आहे. त्याच्या मनामध्ये विचारत आहेत ते म्हणजे बाबांचे, स्वीटीच्या बाबांनी जे काही सांगितलं असतं ते, स्वीटी जैसी लड़की किसी की कोई भी नहीं सकती, ये देखो असली आहे स्वीटी की असं म्हणजे जे काही पत्र वगैरे ठेवलेलं असतं ते आठवतं इथे त्याला. आणि त्यामुळे तो ह्या कुशीवरनं त्या कुशीवर होत असतो. आणि तेवढ्यात त्याचं लक्ष जातं त्याच्या इथे स्वीटीच्या मोबाईलकडे. आणि मग मकरनच्या डोक्यात आता संशयाचं भूत आलं म्हटल्यावर तो म्हणजे पुरावा करणारच ना त्या गोष्टीचा. तर उठून बसतो आणि स्वीटी झोपलेली आहे. मग तो म्हणतो स्वीटी
कोण असेल हा सुदीप, एकदा बघू का स्वीटीच्या फोनमध्ये कोण आहे तो, असं म्हणून त्याचा विचार चाललाय. त्यांचा नंबर किंवा मेसेज काहीतरी सापडेल असं म्हणतं. नाही, अंदाज तरी येईल निदान काय असेल ते. स्वीटीने कधीच का काही नाही सांगितलं नसेल मला ह्याच्याबद्दल, तिच्या मनात त्याच्याबद्दल काही नाही 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 असं म्हणतो स्वतःच. तसं काही नसेल असा विचार स्वतःच करतो. पण एकदा बघितलं की डोक्यातला भुंगा तरी जाईल, डोक्यातला विषय तरी बंद होईल असं तो म्हणतो. आणि मग इकडे फोन तो घेतो आणि जेव्हा फोन घेऊन असा बसतो तो स्वीटीचा, चेक करणार तिचा फोन, तेवढ्या तिथे प्रेक्षकांना ना स्वीटीला जाग येते. अशी तिला म्हणजे ठसका लागल्यासारखं होतं, त्यामुळे ती जागी होते. आणि तिथल्या जाग आलेली बघून इथे मकरंदच्या हातात तिचा फोन बघून ती प्रश्न लगेच मकरंद फोन असा तो बाजूला ठेवतो. मग स्वीटी विचारते मकरंदला की काय झालं, तुम्ही म्हणजे सोये क्यों नाही हो तुम. मकरंद म्हणतो नाही अगं झोप नाही लागत आहे, तू झोप असं म्हणून सांगते. मग स्वीटी म्हणते क्यों, क्या हुआ है असं वगैरे ते विचारते मकरंदला ती. मकरंद टेन्शनमध्येच आहे. आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते शमी काकी बारे में सोच रही है का. तर मकरंद म्हणतो नाही तिच्याबद्दल नाही. मग स्वीटी म्हणते तो तुम कशाबद्दल, तो पिताजीने कुछ कहा असं ती एकदम म्हणजे विचारते. तर मकरंद नाही म्हणून सांगतो नाही काही सुद्धा नाही असं म्हणतं. तू झोप ना असं म्हणून परत एकदा सांगतो मकरंद इथे तिला. आणि मग स्वीटी असं म्हणजे एकदम तिचं लक्ष तिच्या फोनकडे जातं तिथे. आणि मग तो वो मेरा फोन है असं म्हणून विचारतो मकरंद. म्हणजे मकरंद मग फोन काढून देतो तो तिच्यासमोर. हो हा तुझाच फोन आहे धर म्हणून सांगतो. अगं ते काय झालं होतं, मी सायलेंटला ठेव्यावर घेतला होता फोन तुझा धर. मग तेवढे सायलेंट पर क्यू असं विचारते ती. मग तो म्हणतो की अगं म्हणजे कसं आहे अचानक रात्री फोन वाजला नको ना तुझा असं म्हणून. आणि मग त्याची इतने रात में मुझे कौन कॉल करेगा मकरंद असं म्हणून ती प्रश्न विचारते परत. आता मकरंदला एकदा म्हणतो क्या पता. आणि मग म्हणजे नाही म्हणजे अचानक अलार्म वगैरे वाजला किंवा काय झालं तर झोप मोड होईल ना आपली, म्हणून मी फोन तुझा सायलेंट करत होता असं तो सांगतो इथे. आणि तू झोप असं म्हणून सांगतो. मी झोपायचा प्रयत्न करतो असं म्हणतो. आणि आपण झोपतो, डायरेक्ट आडवा होऊन जातो इथे. आणि स्वीटी त्याच्याकडे आता बघतच राहिले. स्वीटीला खरंच काही कळत नाही नेमकं काय झालंय ते. ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करणार असते पण मकरंद इथे झोपतो. आणि मग स्वीटी विचार करते क्या चल रहा हो इसके दिमाग में, मेरे फ़ोन में क्या देखना, पहिले तो ना म्हणजे असं कैदी वागला नाही आहे पहिले तो असं म्हणून. तर बघूया आता पुढे काय काय होणार आहे ते. मकरंदच्या मनातलं संशयाचं भूत कुठपर्यंत घेऊन जातं आहे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर घमंडे आणि एकटा माणूस बोरथळच्या घरात पोचलेले येतात. आणि बोरथळचं घर पण छान मस्त मोठं वगैरे इथे दाखवलेलं आहे इथे. त्यामुळं घमंडे अर्थातच घमंड झाले घमंडेला. अरे वा, ही प्रॉपर्टी तर सॉलिड आहे किल्लेदारांची. हां मग असं तो माणूस म्हणतो फोटो काढ असं म्हणून तो सांगतो. आणि तो माणूस त्याच्याबरोबरचा फोटो काढत असतो. फ्लॅश बंद करून काढेल की नाही फोटो, तर नाही फ्लॅश पडतोय तो इकडनं तिकडनं. आणि तेवढ्यात भाऊंचं लक्ष जाते, भाऊ फिरत आलेले असतात. पण तो भाऊ मग हटकतात त्या दोघांना. ए कोण रे असं विचारतात. आणि भाऊला बघून ती दोघं जण पळत चालत. ए निघलं कर ते थांबा असं म्हणून भाऊ त्यांना थांबवायचा प्रयत्न करतात. ए मनोरा बघा कोण आहे तो. भाऊ म्हणतात एवढ्या रात्रीचे यशाच्या घराजवळ काय करतात असं म्हणून इथे विचार करतात. चोरी करू तिले तर घरात काय गावतला पत्रे असं म्हणतात पुढे. आणि मग म्हणतात फोटो का काढत होते त्या घराचे असं भाऊंना प्रश्न पडला. भाऊ फोन करू पण म्हटलं वाजले किती. मग म्हणतात आता नको, झोपलं असतो तो, फाल्या करूया फोन म्हणजे सकाळी करूया असं म्हणतात. आता बघूया काय भाऊ सांगतात ते. तर आता सकाळ उजाडलेली आहे आणि भाऊनी फोन केलाय. बोल रे भावड्या. अरे यशा या घराकडे तू कुणाक पाठवलं होतंस काय रे. मग बाबा म्हणतात नाही का, कोणी लावता. मग त्याच्यानंतर भाऊ म्हणतात ताच कळला नाही. मग तू काय विचारलं नाही का असं बाबा विचारतात. आणि मग त्याच्यानंतर भाऊ म्हणतात अरे मी हटकल्याबरोबर ती पळून गेली मरे. मग पळून गेली म्हणजे अरे कोण चोर बीर होते की काय, तू घर उघडून बघितलंस का. मग भाऊ म्हणतात नाही रे माका एक कळणार नाही, रिकाम्या घरात चोरांका काय मिळतला असं इथे बाबा विचारतात. मग भाऊ म्हणतात त्याच मी म्हणतलं काय मिळतं ना काय त्यांका. पण एक रात्रीचे कोणतरी इले होते आणि ते घराचे फोटो काढी होते बघ तुझ्या असं म्हणून आता बाबांना सांगितलंय त्याने. मी हटकल्याबरोबर पळालंय ते मरे सटकले असं सगळं चालू आहे. भाऊ म्हणतात घर रिकाम असलं काही कोणाची ना कोणाची नजर असती तर ती रवा की मरे म्हणजे जाग असली मरे म्हणजे कोणाची नजर नाही जाऊची. आणि कोणाची नजर लावूक असताना त्यांना जरा भय ना रे. मग त्याच्यानंतर बाबा पण म्हणतात ठीक आहे बघतो मी, बरं ये असं म्हणून आता विषय थांबलेला आहे. तर इथे मकरंद अजून त्याच विचारात आहे.
मकरंद आपला फोन इथे स्विच ऑफ करून ठेवतोय आणि फेऱ्या मारतोय. स्वीटी येते, मकरंद कॉफी म्हणून ठेवते, मकरंदची कॉफी ती ठेवायला सांगतो तिथे मकरंद. आणि मग स्वीटी जात असते तोपर्यंत मकरंद हाक मारतो, स्वीटी तुझा फोन दे ना जरा 1 मिनिट असं म्हणतो. स्वीटी म्हणते मेरा फोन. मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो हां काही प्रॉब्लेम आहे का. मग स्वीटी म्हणते नाही तो. मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो माझा फोन ॲक्च्युली स्विच ऑफ झाला आहे, सो तुझ्या फोनवरनं एक पटकन कॉल करतो, जरा देऊ शकतेस घेऊन असं म्हणून. मग स्वीटी म्हणते हां लो ना. आणि मग थँक्यू म्हणून मकरंद बाहेर निघत असतो तोपर्यंत स्वीटी म्हणते अरे कहाँ जा रहे हो. मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो फ़ोन करने. मग स्वीटी म्हणते अरे तो फ़ोन यहाँ भी तो कर सकते हो, उसके लिए बाहर जाने की क्या ज़रूरत है असं विचारते स्वीटी. आणि मग मकरंद पाठीमागे येऊन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो का काय झालं, तुला काय वाटलं मी काय बाहेर जाऊन तुझा फोन बिन चेक करणार आहे का असं आता डायरेक्ट विचारतो. एवढाही विश्वास नाही आहे का तुझा माझ्यावर असं डायरेक्ट म्हणतो. आणि मग स्वीटी त्याच्याकडे बघत राहते आणि म्हणते ऐसा क्यों कर रहा है मकरंद, मुझे तुम पर क्यों विश्वास नहीं होगा असं म्हणून. लेकिन तुम्हें मेरा फ़ोन चेक करना है असं ती थांबून थांबून विचारते इथे मकरंदला. आणि मकरंद म्हणतो असं का वाटलं तुला. आणि तो तिच्याकडे बघ. मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो काही आहे का फोनमध्ये लपवण्यासारखं वगैरे असं परत इथे विचारतो. आणि मग स्वीटी म्हणते नाही मकरंद बात तुमने शुरू की असं इथे स्वीटी म्हणते. आणि म्हणते और तुम मुझ पर शक कर रहे हो असं म्हणून विचारते परत. आता मकरंद बघा कसे रिॲक्शन देतोय. मग स्वीटी म्हणते नहीं कोई बात नहीं, मेरा फ़ोन तुम्हारे हाथ में, तुम्हें जो देखना है देखो, तुम्हें क्या चेक करना है तो चेक करो. मग मकरंद म्हणतो लेकिन मैंने ऐसा क्यों नहीं कहा ही नहीं असं म्हणून सांगतो मकरंद. तर स्वीटी म्हणते तुमने कहा ही नहीं लेकिन तुम्हारा मतलब वैसा ही है, मैं समझ रही हूँ, क्या हो सकता है मेरे फ़ोन में, क्या लगता है तुम्हें बताओ असं म्हणून ओरडते. तर मकरंद म्हणतो इतकं ओव्हर रिॲक्ट करण्याची गरज नाही आहे. तर स्वीटी म्हणते मैं ओव्हर रिॲक्ट करने हो, मुझ पर शक तुम कर रहे हो असं विचारते. मैं नहीं, और तुम्हें मेरा फ़ोन चेक करना है, मुझे नहीं, मुझे ऐसा कुछ भी नहीं करना है, तर क्यों मांग रहे थे मेरा फ़ोन असं म्हणते. आणि फोन तिच्या हात असं बोलल्यानंतर मकरंद ठेवून देतो फोन आणि रागाने बाहेर जातो. तेवढा तिथे स्वीटीचा फोन वाजतोय. स्वीटीला फोन कोणाचा आला हे बघण्यासाठी मकरंद परत दाराआड देऊन उभं राहतो. स्वीटी विचारते हॅलो कोण. आणि मग ती सुदीपचं नाही कोण. आता मकरंदचे डोळे पांढरेच होतात तिथे, म्हणजे त्याला धक्का बसतो. मग स्वीटी ते हसून बोलते त्याच्याशी अब या दई मेरी कैसे हो तुम, अच्छा ये तो बहुत अच्छी बात है वगैरे असं म्हणून. हाँ मिल सकते हैं क्यों नहीं, कहाँ मिलना है असं इथे विचारते ती. आणि मैं पहुंच जाऊंगी असं म्हणून सांगते. आता स्वीटी बाहेर पडणार आहे त्या सुदीपला भेटायला. तर मकरंद पण तिच्या पाठने इथे बाहेर पडताना दाखवलाय, त्यामुळे आता आणखीनच बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तोपर्यंत शिवा इथे बाबांना फोन लावतोय त्याच्या आणि म्हणतोय पिताजी तीर निशाने पे लग गया है. स्वीटी के पीछे पीछे मकरंद भी घर से बाहर निकल पड़ा है. अब देखना मैं इस आग में कैसे घी डालता हूँ, ये आग ऐसे भड़केगी कि इस मकरंद का बच्चा ना इस आग को बुझा पाएगा और उसके पास एक ही रास्ता होगा स्वीटी को अपने चौकट पे लाना असं म्हणतोय तो. आता बघूया पुढे काय काय करतोय. तर इकडे बाबा बसलेले आहेत. तर आई चहा घेऊन येत आहेत. अहो चहा घ्या असं म्हणून सांगतात. आई विचारतात का हो काय झालं. मग बाबा म्हणतात तुला सांगून काय उपयोग म्हणा. मग आई म्हणतात अहो असं काय करताय, काय झालं सांगा ना. मग बाबा म्हणतात तिकडे बोरथरच्या घराकडे रात्री भाऊला काही माणसं दिसली, ती लपून छपून फोटो काढत होती आपल्या घराचा असं म्हणून इथे बाबा सांगतात. मग आई म्हणतात फोटो काढत होती. मग आई पुढे म्हणतात अहो ते टुरिस्ट वगैरे असतील ना, फोटो काढतात येतात ना असे फिरायला वगैरे, घर आवडलं म्हणून फोटो काढत असतील. मग बाबा म्हणतात रात्री भाऊने हाक मारल्यावर पळून का गेलीत मग ती माणसं असं परत प्रश्न विचारतात. काहीतरी गडबड आहे असं आता बाबांना पटतं. रिकाम घर बघून चुकीच्या लोकांची नजर पडली असली तर. मग अहो असं म्हणून आमचे फोटोच काढत होती ना असं बाबा म्हणतात. आई म्हणतात त्याचं काय एवढं. मग बाबा म्हणतात तुला माहीत नाही सिरियसनेस याचा काय आहे तो कसं असतं. अगं गावाकडे असं रिकामी घरं चुकीच्या लोकांच्या नजरेस पडल्या ना तर ते हद्दीत घुसायचा प्रयत्न करतात आणि दरवर्षी ते पुढे पुढे येतात आणि ते आपल्या सीमेतेचा प्रयत्न करतात आणि ती जमीन कागदोपत्री स्वतःची आहे असं दाखवून घेतात. तिकडे गावाकडे जाऊन बघ अशा कितीतरी केसेस कोर्टात पडल्या आहेत. तसं व्हावं असं तुला वाटतं का असं म्हणतात डायरेक्ट. आणि मग आई म्हणतात अहो मला काय वाटेल. मग बाबा म्हणतात अगं शुभा तिकडे रिकामी जागा बघून चुकीचे धंदे करणारी लोक कमी नाही आहेत. तुला काय त्याचं, तुला कुठे
तिकडे राहायला जायचं असं म्हणतात, पण नाही. आणि पुढे म्हणतात पण मला जायचं आहे असं म्हणतात, माझं घर आहे ते, मला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणून आता आईंना टेन्शन आलंय बघा. बिचाऱ्या आईंवर असं की निघून गेलेत ते एकदम परत चिडून. बाबांचं एक सारखं सारखं चाललंय ना, आईने तरी आता न ताणता जाऊन राहायला पाहिजे थोडे दिवस तरी असं मला वाटतं. बघूया पुढे काय काय होतंय ते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इथे मकरंद बघतोय त्या स्वीटीला आणि सुदीपला बोलताना हसत खेळत बोलतायत ती, आणि ती कसलं तरी काहीतरी हातामध्ये पण देते त्याच्या. आणि मग त्याच्यानंतर आता मकरंदला असं म्हणजे टेन्शन तर आलंय आणि संशय तर खरा वाटतोय त्याचा. बघूया काय होणार आहे. तर आई म्हणतात सानूला तुमच्याकडनंच गोष्ट ऐकायची, पण बाबा इथे काहीच बोलत नाहीयेत. आई सांगतायत की तुम्ही गोष्ट न सांगता झोपून गेलात, चेहरा एवढासा झाला होता पोरीचा. आणि हे सगळं बोलत असताना आईंच्या ना एकदम म्हणजे आईंना कळ येते आणि चक्कर येते. काय होणार पुढे एकदम ट्विस्ट आलाय, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू